श्री स्वामी समर्थ। दिवाळीची घाई गडबड आता सर्वत्रच चालू आहे। आपण दिवाळीच्या बऱ्याच गोष्टींची तयारी करायला सुरुवात केलेली आहे। या दिवाळीमधील अतिशय महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे दीपावलीचा पाडवा। हा दीपावलीचा पाडवा फक्त तेवढाच त्यापुरताच मर्यादित नसून या दिवशी आपण आणखीन बऱ्याच गोष्टी करत असतो। त्यामध्ये आपण व्यापारी वर्गासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण की त्या दिवशी केलं जातं ते म्हणजे व्यापारीचे जे वही पूजन। यानंतर यासोबतच पती आपल्या पत्नीचं औक्षण देखील याच दिवशी करत असते। दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आपण नवीन वाहनांची देखील खरेदी करत असतो आणि यासोबतच आपण याला बलिप्रतिपदा असं देखील म्हणतो। मग दिवाळीच्या पाडव्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी ह्या एकाच दिवशी कसं काय बरं असतात आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की दिवाळीचा पाडवा हा का साजरा करणं गरजेचं आहे आणि त्यामागे काय कारण असणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आणखीनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की आपला व्हिडिओ म्हणजे तुम्हासाठी एक नवीन माहिती असते। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की दिवाळीचा पाडवा आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा त्यामागे महत्त्वाची अशी गोष्ट काय आहे किंवा कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षामधील प्रतिपदेला आपण दिवाळीची ही बलिप्रतिपदा असं म्हणतो। आता बलिप्रतिपदा म्हणजे काय, तर हे बळीराजाचं राज्य आहे। इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ, आपण हे ऐकतच असतो। पण हे कशासाठी किंवा दिवाळीच्या पाडव्या आणि बलिप्रतिपदा यांचा संबंध काय, तर सगळ्यात अगोदर आपण दिवाळीच्या पाडव्याची एक पौराणिक कथा ऐकूया। त्यावरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की दिवाळीचा पाडवा, बलिप्रतिपदा आणि पती आपल्या पत्नीचं औक्षण का करते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एकाच कथेमध्ये आपल्याला मिळतात। तर लक्षात घ्या की बळीराजा हा प्रल्हादांचा नातू होता। आता भक्त प्रल्हाद ही एक आसुरी शक्ती होती आणि यासोबतच राक्षस कुळामध्ये जन्म झालेला प्रल्हाद आणि दिवाळीच्या पाडव्याची जेव्हा कथा आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला भक्त प्रल्हाद तर माहीतच आहे। प्रल्हादांचा नातू किंवा भक्त प्रल्हादाचा जो नातू आहे त्याचं नाव होतं बळीराजा। आसुरी कुळामध्ये किंवा राक्षस कुळामध्ये जन्मलेले हे दोघेही असताना देखील बळीराजा हा खूप चारित्र्यशील, विनयशील आणि दानशूर असं व्यक्तिमत्व होतं। लोकांच्या कल्याणासाठी किंवा त्याचे जे राज्य आहे ते राज्यामधील जे काही शेतकरी होते त्यांच्या कल्याणासाठी तो खूप धडपड करत असे। राक्षस कुळामध्ये जन्म झाल्यानंतर देखील सगळ्यांची एवढी काळजी घेणं हे एक खूप आश्चर्याची गोष्ट होती। भक्त प्रल्हादांनी जेव्हा बळीराजाला आशीर्वाद दिला होता की आणि बळीराजाला जे काही राज्य दिलं होतं तेव्हा त्याने एक आशीर्वाद दिला होता की धर्माने राज्य कर। बळीराजाने देखील हे राज्य अतिशय व्यवस्थितपणे करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, पण शेवटी राक्षस कुळामध्ये जन्म झालेला बळीराजा याला अहंकाराचं वारं ते लागलंच आणि अहंकाराचं हे वारं लागल्यानंतर मात्र त्यांनी आणि सर्व देवतांना जेव्हा त्याला हे पृथ्वी, स्वर्ग या सर्व गोष्टी मिळाल्या त्यानंतर मात्र देवांमध्ये याबद्दल संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि कदाचित आपल्या दैवी शक्तींवरतीच ह्याचा काही परिणाम होईल की काय आणि आपल्या या दैवी शक्तींवरतीच आसुर विजय मिळवतील की काय असा प्रश्न सर्वांमध्ये निर्माण व्हायला लागला आणि शेवटी राक्षस कुळामध्ये जन्मलेल्या बळीराजा देखील त्याच्या वागण्यामध्ये बदल व्हायला लागला। दानशूर तर तो तसाही होता। मग या सर्वांवरती पर्याय म्हणून भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला। वामन अवतार घेऊन त्यांनी एका भटूचं रूप घेतलं आणि बळीराजाकडे ते दान मागण्यासाठी गेले। बळीराजा मुळातच दानशूर असल्यामुळे तुला काय हवं असं जेव्हा त्यांनी भगवान विष्णूंच्या वामन अवतारामध्ये असलेल्या त्या भटूला विचारलं त्यावेळेस त्यांनी मला 3 पावलं जमीन हवी असं मागितलं। बळीराजा दानशूर असल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि 3 पावलं जमीन घेण्यासाठी परवानगी दिली। मात्र यानंतर भगवान विष्णूंनी भटू अवतारामधून विष्णू अवतार धारण करून प्रचंड असं विशाल रूप धारण केलं आणि आपल्या एका पायामध्ये पृथ्वी, एका पायामध्ये स्वर्ग घेतला आणि तिसऱ्या पायासाठी तर जागाच उरली नाही। मग शेवटी बळीराजानं आपलं डोकं पुढं केलं आणि त्यानंतर त्या मस्तकावरती तिसरा पाय ठेवण्यात आला। मात्र बळीराजाचं हे औदार्य पाहून आणि हे दातृत्व पाहून भगवान विष्णूंना त्यांची दया आली आणि त्यांनी बळीराजाला पाताळामध्ये जागा दिली आणि त्यानंतर या सर्व गोष्टी संपुष्टात आल्या
आणि बळीराजाकडून दिलेल्या किंवा वरदान मिळालेल्या सर्व गोष्टी श्री विष्णूंनी त्यांच्याकडे घेतल्या. आता ही गोष्ट अतिशय सोपी नव्हती, ही गोष्ट फार अवघड होती, कारण की ह्या सर्व गोष्टी बळीराजानं त्याच्या परिश्रमावरती, त्यांच्या धारणेवरती आणि त्यांच्या तपश्चर्येने मिळवलेल्या होत्या. मात्र ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर दानशूर असलेल्या बळीराजाला पाताळामध्ये जागा मिळाली. भगवान विष्णूंनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून ही सर्व जमीन किंवा ही सर्व स्वर्ग आणि पृथ्वी आपल्याकडे करून घेतली. आणि श्री लक्ष्मी देवींनी जेव्हा आपल्या पतीला या गोष्टी करून आल्यानंतर औक्षण केले, त्यानंतरच ह्या औक्षणाची पद्धत देखील, परंपरा देखील सुरू झाली. कारण की आणि त्यानंतर जेव्हा श्री विष्णूंनी माता लक्ष्मींना असा आशीर्वाद दिला की तुझ्यामुळे सदैव सर्व घरांमध्ये लक्ष्मी नांदेल आणि सुखसमृद्धी येईल, त्यामुळं तेव्हापासूनच पती आणि पत्नीच्या औक्षणाची देखील परंपरा सुरू झाली. तर अशा पद्धतीनं बळीराजा हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे. यासोबतच यावेळी या माता लक्ष्मींनी आपल्या पतींची जेव्हा औक्षण केलं त्यानंतर तर अशा पद्धतीनं तेव्हापासूनच पत्नीनं आपल्या पतीचं औक्षण करण्याची परंपरा आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये सुरू झाली. आता यामुळे तुम्हाला जर समजलं असेलच की पती पत्नी यांच्यामधील संबंध दृढ होण्यासाठी आपल्याला पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि त्यांना काहीतरी आशीर्वाद रूपी काही भेटवस्तू देखील पती आपल्या पत्नीसाठी देत असतात. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर आपण बलिप्रतिपदेबद्दल देखील माहिती पाहिली की इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. म्हणजेच काय तर आपल्या जो काही शेतकरी वर्ग आहे त्यांची जी धनधान्याची भरभराट असते ती भरभराट अशीच पुढे चालत राहावी, कारण की हे सुगीचे दिवस असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये म्हणून पाडव्याच्या दिवशी ह्या गोष्टी केल्या जातात. यासोबतच आणखीन एक पुढची महत्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे हे व्यापारी वर्ग जो असतो तो व्यापारी वर्ग या दिवशी त्यांचे जे वही पूजन असतं ते त्यांनी केलेलं असतं. या वही पूजन करत असताना ते सुरुवातीला नवीन वह्याची खरेदी या दिवशी करत असतात आणि त्यानंतर या वह्या ज्या असतात त्याच्यावरती ते पान आणि तांदूळ आणि सुपारी ठेवून आणि हळदी कुंकू वाहून या नवीन वह्यांची पूजा करत असतात. कारण की त्यांचं आर्थिक वर्ष इथपासून पुढे सुरू झालेलं असतं आणि त्यानंतर वर्षभर म्हणजे दिवाळीच्या पुढच्या पाडवा येईपर्यंत त्याच वह्यांचा वापर व्यापारी वर्ग करत असतो. आता ह्या वही पूजनाचा काय मुहूर्त आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तुम्ही हा मुहूर्त जाणून घ्या आणि तुम्ही जर व्यापारी वर्गामध्ये जर समाविष्ट असाल तर तुम्ही देखील ह्याच मुहूर्तामध्ये तुमचं जे वही पूजन आहे ते करायचं आहे. बलिप्रतिपदेला 22 ऑक्टोबरला मुहूर्त आहे. दिनांक 22 रोजी सूर्योदय ते सकाळी 9:30 अमृत योग असणार आहे. सकाळी 10:56 ते दुपारी 12:23 देखील शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच सायंकाळी 4:42 ते 6:09 देखील शुभ लाभ असणार आहे. रात्री 7:42 ते 10:49 देखील शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने तुम्ही या काळामध्ये कोणत्याही वेळी शुभ मुहूर्तावरती वही पूजन करू शकता. दिवसातील या तिन्ही प्रहरामध्ये देखील तुम्ही केलेलं वही पूजन हे शुभ मानण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेमधील कोणत्याही काळामध्ये तुम्ही तुमच्या व्यापारी वर्गाचं वही पूजन करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा, पती आणि पत्नीचं संबंध दृढ होण्यासाठी केले जाणारं औक्षण आणि यासोबतच व्यापारी वर्गासाठीचं महत्त्व अशा सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. व्हिडिओमधील ही दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.